तर गुड मॉर्निंग. कसं आहे सगळे श्री स्वामी समर्थ. तर उठली आणि म्हटलं पहिलं दूध तापूया. त्यानंतर मिस्टरांसाठी टिफिनला मसाले भात करून दिला आहे. व्यवस्थित मसाले भात झाला आहे, पण त्यांना तेल नको सो थोडा ड्राय झाला आहे. ते म्हटलं अंघोळीच्या त्यात गुरुवार असल्यामुळे सगळं घर पुसून घेतले व्यवस्थित फिनाईल वगैरे टाकून. तर स्पीड जो 3-4 मिनटाचा लागला आहे तो इथे मी 1.5 मिनटाचाच करून दाखवला आहे. ज्या स्पीडमध्ये मी व्हिडिओत करते तो स्पीड मला इथे लागत नाही, करून 6-7 खोल्या पुसणं काय म्हणतात तसं टेन्शनचंच काम आहे. आणि त्यानंतर म्हटलं आंघोळ वगैरे केली आणि कपडे म्हटलं धुवून घेऊया. 11 वाजले मला कपडे धुण्यासाठी. तर भरपूर कपडे होते मिस्टरांचे कामाचे वगैरे, तर ते धुवायला वेळ लागला मला. इथे मी स्पीड वाढवला आहे, पण तो 10 मिनटाचा जो काही केला होता व्हिडिओ तो बरोबर मी काहीतरी 2-1 मिनटाचा झाला आहे. त्या स्पीडमध्ये मोबाईलवर स्पीड कमी करायला किंवा जास्त करायला वेळ लागत नाही, पण कपडे धुण्यासाठी जो काही 25 मिनटाचा वेळ लागतो तो गरजेचाच असतो. आणि मला स्वच्छ आणि साफ कपडे धुतल्याशिवाय थारा होत नाही. काही लोक पटापटा धुवून मोकळे होतात, तसेच डाग वगैरे ठेवतात, पण माझ्याने तसं होत नाही. आणि मिस्टरांना पण सवय झाली, तर जरा कुठेतरी डाग दिसेल तर ते म्हणणार की आज कपड्यांना काहीतरी वेगळाच मूड होता, सो कपडे साफ झाले नाहीत. तो एक मस्करीचा भाग आहे. तर एक वेळी म्हणजे तब्येत बरी नसेल तर नाही होऊ शक्य माझ्याने, पण देवाच्या कृपेने मी वर्षभर बरी असते. पण ज्यावेळी दुसरी डिलेवरी झाली तिथून मला सर्दी खोकल्याचा जो काही त्रास चालू आहे तो अजूनपर्यंत त्रास आहे. आणि भरपूर डॉक्टर केले मी, पण काहीच चेंज होत नाहीत. सर्दीमध्ये जरा काही मी खाल्लं किंवा क्लायमेट चेंज असेल किंवा धुळीमुळे तर मला त्याचा त्रास जाणवतो, लगेच नाक गळायला सुरुवात होते. तर कपडे धुण्याचे काही कमी होणार नाही किंवा बाई ठेवू शकत नाही, काही एवढी माझी परिस्थिती नाही की मी कोण नोकर ठेवेन. आणि जरी नोकर ठेवलं तरी तब्येतीवर परिणाम होईल, कारण मी बसून बसून जाड होईल. हॅलो नमस्कार, आणि कसे वेगळा आहात पगार सगळे? जाईल तर तो. गुड मॉर्निंग. तर चला आता मी चालली नदीला कचरा टाकायला. सो मी दाखवेनच माझी नदी, आमची नदी कुठे आहे. सॉरी, माझी आली, आमची नदी कुठे आहे. तर पूर्ण रस्त्याने चाललो. ही पण दोघं आहेत चिलीपिली. सो हाय करा, हाय करा. तर हाय केलेला आहे. गुड मॉर्निंग. आणि कसे आहात सगळे? तर ब्लॉगला सुरुवात करण्याआधी श्री स्वामी समर्थ. कसे आहात? खुश आहात ना? मजे आहात ना? मजेतच राहा. आणि माझ्या व्हिडिओ रोज बघत राहा. शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ मला दाखवणार पण आहे, पण पुढच्या व्लॉगमध्ये. काजूची बाग आमच्या तिथे पण आम्ही पोपळी लावल्या आहेत. काजूची बाग केली होती, पण त्यातली आता 20 ते 25 काजूची झाडे राहिली. सो व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टेन्शन फ्री राहा आणि मजेत राहा, कारण आयुष्य एकदाच जगायचं आहे. मन मारून नाही तर मन भरून जगा. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. आणि ही पण दोघं चाललीत माझ्याबरोबर. हाय करा सोनू, हाय कर. सोनू हाय कर बोलतोय परत. तर त्याचं जावळ केलं आहे, त्यामुळे तुम्हाला तो टकल्या दिसतोय मुंडन केल्यासारखं. तर आणि काय बोलू, तर अजून पोचायला नदीकडे 4 ते 5 मिनटं लागणार, कारण दुपारचं ऊन आहे आणि बाळ असल्यामुळे फास्ट चालू शकत नाही. तर कसे आहात बाकी? मजेत ना? तर व्लॉग आवडतोय का तुम्हाला? माझे व्लॉग आवडत आहेत तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर बघा दोघे पण चालले आहेत हळूहळू हळूहळू हळूहळू. हात धरून चाला म्हटलं तर बघा कसे चालत आहेत. त्याला हात धरायला नको, त्याला एकटं फिरायला हवं. तिने हात धरला आहे तरी, आणि तिचे नखरे आहेत मध्ये मध्ये. तर नदीकडे आम्ही आलोच आहोत. तर तुम्हाला दाखवेन, आम्ही इथेच गणपती विसर्जन करतो आणि इथेच पण कचरा टाकतो, कारण इथे आणखी आमच्याकडे नदी नाही आहे. तर चल बघा, हा रोड आहे. इकडून जाताना वाहतूक अशी कमी असते, कारण वाडी आहे, गाव असल्यामुळे, छोट्या छोट्या वाड्या असल्यामुळे तिथून जास्त रहदारी चालत नाही. ज्यांचे कोणचे घरचे डंपर आहेत, मोठे वाहतूक वाहन आहे, त्याच इथून जातात. तर इकडे आम्ही जास्त कचरा टाकत नाही, कारण इकडे गणपती विसर्जन होतं. येऊ नका, इथे थांब, पाणी आहे. इथे गणपती विसर्जन होतं बघा. हे धर त्याला. इथे बघा भरपूर पाणी असं आहे. पुढे पण बंधारा आहे आमच्या इकडे. तर तुम्हाला बघायला मिळेल की बंधाऱ्याला पण आम्ही कधी एकदाच मी गेली होती बंधाऱ्याला. बघा इथून उतरतो, खूप उंच पायऱ्या आहेत, त्यामुळे इकडे कोण सहसा कपडे धुवायला येत नाही. तर आता मी इकडे कचरा टाकणार आहे. थांब ग, त्यालाच धरा. तर मी कचरा टाकलेला इथे थांब, इथे पुढे जायचं नाही, मगर आहे पुढे.
तर बघा इथे हे खराब पाणी झालेलं आहे, वाहत पण नाही, तिथल्या तिथे आहे. तुम्हाला दिसतंय बघा कशी झाडं आली तिकडे. इकडून पुढे पण घरं आहेत, हा रोड आहे पूर्ण. आणि पण ह्या साईडला आमची काजूची बाग आहे. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन की इथे काजूची झाडं आणि पोपईची झाडं आम्ही लावली. तर आता आम्ही रिटर्न चाललो घरी. अंतर छोटंसं वाटलं असेल तरी चालायला बरोबर 10 मिनिट किंवा जर स्लो चाललं तर 20 मिनिट लागतात बरोबर. तर बघू शकता 3 तिटे म्हणतात तसं 3 तिटे आहेत आमच्या वाडीत येताना. तर एका साईडला एका हायवेला जाणारा आणि एका दुसऱ्या हायवेला जाणारा, आणि तिथून वरचा जो मधला भाग आहे तो आमच्या घराकडे जाणारा. तिथूनच आमच्या घराकडून जो रस्ता सुरू होतो तिथेच गटारची सोय केलेली आहे, म्हणजे पावसात टेन्शन नको. घरी येतोय आणि जाताना अशी काय जास्त झाडं नाही आहेत की तुम्हाला दाखवेन. अशी पूर्ण जी काही जाताना रस्त्याला असतात तशीच रस्त्या लाईनला आहेत. इथे फक्त हे कुठंतरी झाड आहे, ते मला नाव येत नाही. सो आता मी घरी चाललो, 10 मिनिटात आम्ही घरी पोचणार. थोडं म्हटलं चेंज, घरातनं बाहेर पडत नाही, सो चेंज म्हणून आम्ही आलो. तर थोडं चेंज म्हणून आम्ही आलो. ऊन लागते पण मध्ये म्हटलं जाऊया, खूप दिवस ठरवते येणार. संध्याकाळचं मिळत नाही कारण झोपतो संध्याकाळची, आणि 5 वाजून गेले की इकडे मग असं सामसूम असतं एकदम, त्यामुळे येत नाही आम्ही. शक्यतो गाडीनेच येतो, पण म्हटलं आता जाऊया. सो आज मुलीचा रिझल्ट लागला आहे, 92%ने पास झाली आहे. पण बघूया, फर्स्टला आहे, पण बघूया 5th गेल्यानंतरच कळेल की किती पर्सेंटेज तिथे ती कवर करून ठेवते. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. तर घराकडे जाताना यांची मस्ती चालली होती. ह्याला म्हटलं धावू नको, चढावं आहे, पाय कुठे अडकेल तर पडायला होईल. तर दीदी खेळते म्हटल्यावर त्याला पण काही राहावे ना, तर त्याने पण धावायला थोडीफार सुरुवात केली. पण जेव्हा मी त्याला तापवलं तेव्हा तो थंड झाला. तर ती बघा पुढे पुढे धावते कसं, आणि हा मजा करत चालला आहे. तर मी म्हणते थोडं रस्त्यावरमध्ये बस, फोटो शूट करूया. तर म्हणाला दीदीला सांग असं काही. तर दीदी दाखवत होती, पण दीदीला पण फोटोशूट आता आवडायला लागले. सो ती पण कुठे गेली तर फोटोला नाही म्हणत नाही. सो आम्ही घराकडे पोचतच आलो आहोत. तर मध्ये हीच नाटकं चालली होती. सो मी तिला व्हिडिओमध्ये क्रॉप करत होते, पण तिला व्हिडिओमध्ये यायचंच होतं. आणि ऊन बघा केवढं बाहेर पडलं आहे. आम्ही काहीतरी 11:30 पावणे 12च्या दरम्यान गेलो होतो. आणि गटार पण बघा भरपूर, माझ्या घरापर्यंत शेवटचा गटारचा स्टॉप आहे. गटार बंद केल्याने पावसात आमच्या घराकडूनच जे पाठीमागे घर आहे त्यांच्या घराकडून पाणी सुरू होतं, ते बरोबर आमच्या अंगणाच्या खालीच पाणी जातं. त्यामुळे गटार असल्यामुळे आता पाण्याची गैरसोय होणार नाही. आणि बघा पूर्ण रस्त्यावर ऊन आहे. मला तर वैताग आला होता चालायला, पण काय करणार. गेलो होतो कचरा टाकायला. खूप दिवस झाले, 2-3 दिवस झाले कचरा साठवून ठेवला होता. तर म्हटलं तो टाकायला जाऊया. मिस्टरांकडे देईन पण काही लक्षात राहत नाही, ते गडबडीत जातात. आणि साहेब बघा आमचे कसे चाललेत तोऱ्यात. तर म्हणतात ते बाळ छोटं असलं की मज्जा असते, कारण हे दिवस परत येणार नाही. बाळ मोठं होणार, आपण तसेच राहणार, वेळ निघून जाईल, पण बाळ काय परत तेवढ्याच वयापर्यंत आणता येणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा माझं घर आलेलं आहे, घरासमोर एक आंब्याचं झाड आहे जे सासरे बुवानी लावलेलं आहे. कलमाचं झाड आहे, काय कुठचं तरी आंबा त्याला म्हणतात, म्हणजे लक्षात नाही. सो बघा शेवटचा गटारचा स्टॉप संपला आणि हा पण चालला. दीदी धावत गेली आणि तिने लपाछुपीचा गेम सुरू केला. लपून राहिली अंगणात. मी आणि हा जातोय वर चढतोय, तोपर्यंत तिने मोठ्याने आवाज केला, भोक असा आवाज केला. आम्ही दोघे पण दचकलो. माझ्यापेक्षा माझं बाळ घाबरलं. तर बघा ह्याचं इथे रडणं चालू आहे, झोपायचं सोडून. आणि रडत होते ना, आता डोळ्यावर उजेड बसतोय फ्लॅशचा, तर हसून दाखवतोय. गरमीमुळे कपडे काढलेत त्याने, आणि गरमी पण जाम लागली. आणि हिचे हे उलटं हे कोचवर झोपून एकटीचंच हे चाललं होतं, खेळणं चाललं होतं. मला सांगत होते आमरस काढून दे, तर म्हटलं आता आमरस काढायलाच जाऊया. तोपर्यंत ह्याचं मस्ती चालली होती दोघांची. बघा मी दूध घातले, साखर घातली, दुधामुळे साखर घातली, त्या आंब्याला साखरेची गरज नाही. म्हटलं आंब्याचं स्लाईस काढून घेतलेत आणि बऱ्यापैकी मिक्सरमध्ये लावून घेतले. तर मला तो थिक आवडतो, मी पाणी जास्त वापरलं नाही. तर मुलीला तो एकदम काय म्हणतात सिरपमध्ये हवा होता. म्हटलं नेक्स्ट टाईम करू. तर बघा मस्तपैकी केलं. आणि आंब्याचं डायरेक्ट मुलीला असं आवडतं, डायरेक्ट म्हणजे सालामध्ये पीस काढलेलं, तर डायरेक्ट
पीस काढलेत आणि रस तयार आहे, आमरस. सो आम्ही नुसताच खाल्ला, माझा उपवास होता आणि मसाले भात केला होता, त्याच्यावर मी त्यांना आमरस दिला. तर बघा मस्त ठीक आहे. सो तो ग्लासमध्ये पडायला पण वेळ लागतो आहे, सो मला तसंच आवडतो. मुलीला मी सांगत होती की पुरीबरोबर मस्त लागेल, ती म्हटली केली का नाही, तर म्हटलं आता पुरी कुठे करत. आंबे पण महाग झालेत आणि काल मिस्टरांनी मुलीच्या फरमाईशवर आणले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. श्री